थांबून राहिल्या. तर निलेश भाऊ आपण प्लीज त्यांना सांगायचं तो टेम्पो तिथं आठवायचा. त्या टेम्पोमुळे आपली मॅच थांबून राहिल्या. निलेश भाऊ यस टेम्पो देखील अटली. आता मॅचला सुरुवात करा. तर चला स्पीडअप करूयात. तब्बल 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्पीडअप करा मित्रांनो. तर चला पंच मॅचला चालू करा. सामन्याला होती सुरुवात. सेफ स्ट्राइक इनला नॉन स्ट्राइक इनला. प्रतीकला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार होईल. मितेश लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल बराच काळ उडवलाय. हवेमध्ये तरंगतोय. लँड होईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी देखील कंप्लीट होऊ शकली असती जर प्रयत्न केले असता. तर तिसरी देखील कंप्लीट झाली असती. जर प्रयत्न झाले असते तर तिसरी नक्कीच कंप्लीट होऊ शकली असती. पण तिसऱ्यासाठी प्रयत्न देखील झाला नाही. 2 धावा. या वेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये या फटक्याला खेळायचा प्रयत्न. जास्तीत जास्त प्रयत्न असतो फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह खेळावा. कारण की या स्ट्रेट ड्राईव्हने जास्तीत जास्त धावा एकवटा येतात. 6, 4, 2 त्या प्रयत्नामध्ये सर्व फलंदाज असतात. या वेळेला देखील फटका चांगला आहे. पण धावा फक्त आणि फक्त बॉल वरती 2च मिळतील. 2च धावा या देखील बॉल वरती मिळतील. प्रतीक ऑन स्ट्राइक. या वेळेला देखील चांगला फटका आहे. पहिली धाव पूर्ण कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धाव मानावं लागते. समाधान मानावं लागतं एका धावेनं. एकच धाव या बॉल वरती मिळते. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. निर्णायक शेवटचा बॉल. तर चला स्पीडअप करूयात. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिला षटका देईल शेवटचा बॉल. शेवटचा बॉल त्याला फेकून द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्टेड हिट. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न बघता बघता 3 देखील कंप्लीट झाले आहेत. चित्त्याच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं या तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्या साथीनं टीमची टोटल इथे 9 अंकावर जाऊन पोहोचले. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. षटक क्रमांक संपलाय. पहिला आणि पहिला षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 9.
9 धावा आल्यात पहिल्या षटकानंतर. दुसरं षटक डॉक्टर आले पहिला बॉल घेऊन सेफच्या विरोधात. पहिला बॉल या वेळेला देखील पहिल्या बॉलवरती रन्स किती मिळत आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न 2 कंप्लीट झाल्यात. सेफचं करावं तितकंच कौतुक कमी आहे, कारण की रोजा चालू आहे. तदनंतर तरीही तो एवढ्या उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये खेळतोय, तरीही तो 2-3 धावा कंप्लीट करतोय. करावं तितकं कौतुक कमीच आहे सेफचं. क्रिकेट वेड्यात, क्रिकेट प्रेमी आहेत. पुढचा बॉल या वेळेला दिशेपासून भरकटले गोलंदाज डॉक्टर. व्हाईट बॉल आलाय. लेंथ लाईन दोन्ही चुकीच्या आहेत आणि पंच दर्शवतात व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मयुरेश्वर आणि चिंतामणी. यावेळेला देखील टायमिंग स्ट्रोक आहे मैदानाच्या आतमध्ये. तू की मी, मी की तू, तू तू मे करत असताना झेल झालाय ड्रॉप. असं म्हणायला हरकत नाही. तेलही गेलं, तुपही गेलं, हात राहिलं दुपटनं. कॅच देखील ड्रॉप झाली, धाव देखील कंप्लीट झाली. 1 धाव. प्रवीत होते, चंद्रकांत होते. तू तो मे करत असताना झेल झाला ड्रॉप आणि 1 धाव देखील कंप्लीट झाली. सेफला आपण स्ट्राईकिंगला पाहताय. लो बॉल टॉस बॉल. या देखील बॉलवरती 2 धावा असतील. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन धावा आपण पाहताय. 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल 16 धावा. तर चला नेक्स्ट मॅच श्री चिंतामणी टीमचे कॅप्टन आणि श्री मयुरेश्वर टीमचे कॅप्टन. लुजर वर्सेस लुजर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर यायचं आपण मयुरेश्वर आणि चिंतामणी. या वेळेला एज आणि गॉन खऱ्या अर्थानं प्ले डाऊनच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्या. सर्वप्रथम बॅटची इनर एज, तदनंतर बॉल सरळ जाऊन आदळला इष्टांवरती आणि प्ले डाऊनच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. धक्का लागणारा. थँक्यू. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 16 रन्स. सेफ बाद झाला आणि आता सेफची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अमेयला आपण पाहताय. अमेयला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर मयुरेश्वर टीमचे कॅप्टन चिंतामणी टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. आपण आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. टीमची टोटल अद्याप 2 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या नुकसानात 16 अंकावर जाऊन पोहोचत असताना 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सुबोध आलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. दिशेपासून भरकटले आणि आपण सामच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. वर्ध विनायका संघ आपण पाहताय. व्हाईट +1 अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती 2. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहताय
अनिल सर आणि सुबोध सर हे दोन ऑफिशियल पंच. अतिरिक्त उसळी, पुन्हा एकदा वाईट बॉल. 1 बाउन्सचा कॉल. दोन ऑफिशियल पंच आपण पाहता आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत देखील अशोक सरांना आपण पाहताय. 3 ऑफिशियल पंच आहेत. अनुभवाची उंचाशी दोरी या 3 ऑफिशियल पंचांकडे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा नो बॉल, नो बॉल, नो बॉल. या वेळेला पहिला 1 बाउन्स आला, त्यानंतर हा देखील बाउन्स आला आणि पंचांनी थेट दर्शवलं हा बॉल नो आहे. फ्रीडचा कॉल. फ्रीड बॉल असेल. कंटिन्यू. पंचांचा पंखा जरूर फिरेल. उघडा डोळे पाणी, कारण यापुढील बॉल आहे टीम वर्धविनायक या संघासाठी. फ्री हिट. मेजबानी या दोन्ही हाताने स्वीकारावे लागेल. संधीचं सोनं करावं लागेल. फ्रीडचा बॉल आणि हा देखील नो बॉल आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सोने पे सुहागा. नो +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल त्या 2. पहिल्या पर्वाचे विजेते कोलकाता येणार आहेत. संपूर्ण टीम नाही, 5-6 प्लेयर येणार. हां, कोलकाता टायगर्स ऑफ कोलकाता. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगचे चॅम्पियन्स अर्थातच यस कोलकाता टीम. या टीमचे सर्व प्रतिनिधी देखील, या टीमचे खेळाडू देखील आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये नुकताच जॉईंट होणार आहेत आपल्या भेटीला. या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते देखील येणार आहेत. चांगला फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन होईल. धक्का लागणारा तब्बल दुसरा. अजून एका फलंदाज बाद आहे. टीमची टोटल 22. यस ISPL अर्थातच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ होता अर्थातच टायगर्स ऑफ कोलकाता. हा संघ देखील आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्की येणार आहे. तुम्ही कुठे जाऊ नका. त्यांची भेट, तुमची भेट फार मोलाची आहे. थोड्याच वेळात हे मान्यवर आपल्यासोबत जॉईंट होतील. नो डाऊट, शंका नाही. या जाऊयात मागच्या दिशेने. या वेळेला कार्पेटच्या साह्यानं फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार खेळायच्या प्रयत्नामध्ये एकच धाव मिळते. सिंगल मिळेल. मॅच बॉल 23 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेलात. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. या वेळेला चॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि नकार दिलाय.
या वेळेला बाटान पाठच्या मधून बॉल सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. नक्कीच थोड्याच वेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपल्या भेटीला जरूर येतील. टेनिस बॉल क्रिकेटच्या आख्यायिकेचे अद्वितीय सम्राट आपल्या भेटीला जरूर येतील. या वेळेला फटका फसलाय की काय. मिस्टाबिक स्ट्रोक या मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल चालला. एकच धाव मिळेल. एक चिकी सिंगल आहे आणि या सिंगलच्या साथीनं टीमची टोटल ते जाऊन पोहोचल्या. या वेळेला देखील लाजवाब व्हॉट एक्सलंट अँड मॅग्निफिसंट फंटॅस्टिक अँड ब्रिलियंट कॅच. काय झेल टिपलाय. पुढचा बॉल. या वेळेला सरळ रेषा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल सरळ फेकून दिलाय. दोनच धाब्यांसाठी आहे. फ्लॅटेड स्ट्रोक तर होता पण पाहावं लागेल धावा किती मिळतात. यस दोनच धावा असतील. यस 4 धावा आहेत. चौकार आलाय. 4 धावा जरूर मिळतील या बॉलवरती. फ्लॅटेड स्ट्रोक होता. मॅक्झिमम स्ट्रोक होता. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल त्याला पाठवून दिलाय. लॉंग 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 बिग वे मायटी ब्रांडेड षटकार. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री वर्धविनायक या संघाने धावा इखवटल्या. त्या तब्बल 35 आणि 36 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं केलंय. यस 35 धावा कुठल्या आणि 36 धाव्यांचं लक्ष उभं केलंय टीम गिरिजात्मक या संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच तर चला टीम श्री चिंतामणी आणि टीम श्री मयुरेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. मयुरेश्वर टीमचे कॅप्टन आणि चिंतामणी टीमचे कॅप्टन यायचे आपण. आपल्या 6 बाकी अजून 6.5 बाकी आहेत. 6.5 अर्धे झाले. अर्धे बाकी अजून.
घे ना सुट्टी घे ना तू सुट्टी घे आणि ते सांगून दे, आता सुट्टी घे. कोण आहे काय बघ ना दुसरं. बॉल पण द्या हॅलो सर मयुरेश आणि चिंतामणी टॉस घ्या उद्या चला मयुरेश्वर टीम आणि श्री चिंतामणी टीम या लगेच. चिंतामणी टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालाय आणि मयुरेश्वर टीमचे कॅप्टन देखील या. मयुरेश्वर संघ चला लगेचच या. स्ट्रायकर बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. प्रीवित पहिला बॉल ट्राय करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल जरूर मिळेल. सलामीची जोडी आपण पाहताय गिरजात्मक या संघाची. प्रीवितला आपण पाहताय स्ट्राइक येईल बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर का नाम क्या है? सिद्धांतला आपण पाहताय दुसरा बॉल. या बॉलला चॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. सिद्धांतला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना चांगली फिल्डिंग. 36चं लक्ष 35 धावा बनवल्या. 36चं लक्ष उभा केलंय. या वेळेला 36चं लक्ष असताना फ्लॅटेक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात, कोणती चुकी होणार नाहीये. आणि आता धक्का लागणारा पहिला प्रवीतच्या स्वरूपात फलंदाज झालाय बा डिझाई. थँक्यू. डीजे साहिलचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की संपूर्ण महाराष्ट्राच्या अखंड हिंदुत्वाचं आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींचं हे सुमधुर संगीत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल डीजे साहिल यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊयात पुन्हा एकदा माचच्या दिशेने. विष्णू आलाय. विष्णूला आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पंच आमच्याकडे वळतायत. पंच दर्शवतायत हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त धाव या बॉलवरती जरूर मिळेल. 2 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. अद्याप लागल्या गेल्यात एका गड्याच्या नुकसानात. या वेळेला देखील गुडले स्पॉट वरती हा बॉल आदळला आणि गुडले स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दुखापतग्रस्त होत असताना से इंजर्ड होतात. सेफ ज्यूस वाल्याकडे बघ ना बर्फ असेल. ज्यूस वाल्याकडे बर्फ असेल बघ.
त्यांनी दिलेत का चेतन? तर या दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांनी या टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात अर्थातच चेतनजी गाणेकर साहेब यांचं देखील नुकताच शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या खऱ्या अर्थाने या टी शर्ट्स बनवल्या गेल्यात. तसा दुखापतग्रस्त असून देखील मैदानाच्या आतमध्ये हा वाघ दहाडतोय. म्हटलं जातं ना, लोखंडावरती कितीही पिवळं पाणी टाका तरी तो सोना होत नाही. सोना शेवटी सोनाच असतो आणि हा सोना मैदानाच्या आतमध्ये चमकत असताना दुखापतग्रस्त आहे तरी मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे. माच्या दिशेने पुन्हा शेकडे जाऊयात. आल्या आल्या आपलं स्वागत करत असताना आइये बाई आइये, तेरा भी करूंगा मैं स्वागत. आणि मितेशने स्वागत करत असताना ठोकलाय षटकार. पहिल्या बॉलवरती आगमन केलंय गोलंदाज ललितचं. थँक्यू. षटकार आपण पाहताय. मितेशच्या बॅटमधून या 6 धावा आल्या. ललितच्या विरोधात आक्रमण लढवत असताना मितेशचा फलंदाज. व्हाईट बॉल. भन्नाट वेग. काय वेग आहे. वेगावरती स्वार आहे गोलंदाज. अगदी वेगाचा पुरेपूर वापर करत असताना अग्नीच्या ज्वाला त्याच्या माध्यमातून हाताळत असताना व्हाईट बॉल आलाय. टीमची टोटल 10 अंकावरती जाऊन पोहोचल्या. या वेळेला आडव्या बाटणा हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न फसला. मितेशला पण पाहताय कुठेतरी या छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्न थोडासा फसला. जातो का सांगतो सांग का ओ थांबा ना.
लो फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एकच धाव मिळते. या देखील बॉलवरती सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साथीनं संघाची टोटल या वेळा देखील चांगला फटका होता. तदनंतर अद्याप संघाच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 13 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या 13 रन्स. चला स्पीडअप करा. तर 36 लक्ष्य 35 बनवल्यात. आता 13 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता 10 बॉल मध्ये 23 अजूनही करायच्यात. 10 बॉल 23 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक आणि 23 धावा. 36 लक्ष असताना 13 जोडल्या गेल्यात. 23 अजूनही करायच्यात. सेफ आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय आणि तो जखमी वाघ आता बॉलिंग ट्रॅक वरती आला. सेफ पहिला बॉल घेऊन मितेच्या विरोधात. पहिल्या बॉलवरती ते सिंगल आले बॅटची इनर एज. तदनंतर विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. एका धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये एक धाव मिळेल. एकच धाव या बॉलवरती आले आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. या बॉलला सेफचा स्वागत करत असताना दुसऱ्या बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. थँक्यू. सध्याच्या घडीला मितेश खरोखर गोलंदाजीची जान घेतोय. खरोखर जान घेतोय. हा दुसरा मोठा प्रहार मितेशने फेकून दिला. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6. षटकार दिसतोय. पंच दावा किती असतील नक्कीच. निर्णय येणं अजूनही बाकी आहे. धावा किती मिळत आहेत.
दे बाई मी फक्त तर सांग मी लिहितो चल. अरे तू जेव बोल अरे तू जेवून घे काय नाही अरे माझ्या मागे नाव नंबर देऊन द्या मला हॅलो हॅलो हे पेन्शन सांग मी लिहितो. सकाळपासून ए, चला मी उभं होतो मोठं पण विचारतो. लगेच एक इनिंग झाली असते काय चाललंय साहेब ऐकतच ना आर्ग्युमेंट जबरदस्त
सुरू करावा. आत्तापर्यंत एक इनिंग झाली असती. दोन रन. हॅलो. या बॉलला 2 रन डिक्लेअर केलेले आहे. कमिटीने अंपायरशी कॅप्टनशी सर्वांशी बोलून जे मागच्या मॅचमध्ये घडलं ते सोडून आता जो निर्णय घेतलाय जो अंतिम आहे, या बॉलवरती 2 रन डिक्लेअर केलेले आहेत. आणि दोन्ही टीमला विनंती आहे की त्यांनी मॅच सुरू करा. पुढचा मॅच आपल्याला खेळवायचा आहे. आणि याच्या पुढे जर वायरला बॉल लागून गेला तर 2 रन हे डिक्लेअर असतील. वायरला लागलं तर 2 रन याच्या पुढे. ऐक ना नाना, तो क्लिअर झाला पाहिजे तिकडे. आता लागला तर काय करणार तू? वायरला लागून बाउंड्रीला गेला तर 2 रन. यापुढे जर वायरला लागून बॉल पार झाला तरी पण 2 रनच मिळतील बॉल वायरला लागल्यामुळे. हे सगळ्या टीमनी लक्षात ठेवायचं आहे. जर बॉल वायरला लागून बाउंड्रीच्या बाहेर गेला तर 2च रन मिळतील. डायरेक्ट जर क्लिअर झाला तर 4 किंवा 6 जे असेल ते. आणि कॅच पकडल्यावर जो नटआउट राहणार आहे वायरला लागला असेल तर. हॅलो हॅलो. लास्ट ओव्हर चल ना. विशू रिटायर्ड आउट झालेले आहेत. साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. 9 साठी
परत परत जरा मागे घ्या. अंपायर चर्चा करून निर्णय देतील, तोपर्यंत कोणी घाई करू नये. स्क्रीनवर दाखवा परत. अंपायर निर्णय काय? नो नाही आहे. अंपायर डिसिजन आहे ते. ऍक्शन फेकी टाकल्याची ऍक्शन. पंचांचे निर्णय अंतिम राहतील आणि हा नो बॉल दिला असून फ्री हिट आहे.
स्क्रीनवर दाखवायचं आहे. थोडं परत स्लो मोशन परत येऊ दे. रिवाइंड कर, थोडं रिवाइंड कर. परत जरा परत अंपायरसाठी जरा परत रिवाइंड कर. बेल्स उचलायचा पोर्शन थोडं. तो नव्हता पोचला मितेश तिथे. पूर्ण दाखवायचा. मितेश पण तिकडे पोचलाय की नाही. राहू दे का बोलू. बेल्सला हात लावू शकत नाही. बॉल निवडू बॉल निवडू शकतो. काय निर्णय काय दिले पंच? 1 रन ना, 1 रन आताचा. जयेश 1 रन ली 1. श्री गिरिजात्मक विजयी झालेले आहेत. जयेश पुढची मॅच कोणाची आहे बा?